एखाद्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो किंवा ढगफुटी होते किंवा त्या ठिकाणी पूर येऊन जातो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणातील जे काही सृष्टीचा बॅलन्स असतो तो खराब होऊ लागतो. त्या ठिकाणी जंतूंचा संसर्ग जास्त पसरू लागतो. त्या ठिकाणी जे काही जीवसृष्टी असते त्याची भरपूर प्रमाणात नासधूस होऊ लागते. त्यामुळे त्या प्रदेशात जास्त प्रमाणात आजार पसरू लागतात. बरोबर काही दिवसांनी तिथे कडाक्याचं ऊन पडायला लागतं आणि हळूहळू सगळं पुन्हा व्यवस्थित त्याच्या लाईनीवरती यायला लागतं. हे का होतं आणि हेच आपल्या शरीरात देखील होत आहे का, हे आजच्या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरे. आत्ता पावसाळा बऱ्यापैकी थांबायला लागलेला आहे आणि आता सुरू होणार आहे तो म्हणजे शरद ऋतू. शरद ऋतू म्हणजे काय? पावसाळा जसा जसा संपायला येतो किंवा पावसाळा जसा संपतो तसं हळूहळू सूर्याचं म्हणजेच उष्णतेचं प्रमाण वातावरणात देखील वाढू लागतं. हेच उष्णतेचं प्रमाण हळूहळू आपल्या शरीरात देखील वाढू लागतं. का ते सांगतो. पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरात उष्णता असते, परंतु पावसाळ्याचा जो गारवा असतो त्यामुळे आपल्या शरीरात ती उष्णता आपल्याला जास्त लक्षात येत नाही किंवा आपल्या ती निदर्शनात येत नाही. परंतु पावसाळ्यात जसा चिखल बाहेर साचतो किंवा पावसाचा जो ओलावा असतो तो जसा बाहेर वाढतो, तोच ओलावा आणि तोच चिखल आपल्या शरीरात देखील वाढत असतो. त्यालाच आयुर्वेदानुसार क्लेद म्हटलं जातं. क्लेद म्हणजे काय? की जो काही आपल्या शरीरात ओलावा आहे किंवा जे काही आपल्या शरीरात ओले पदार्थ आहे ते हळूहळू चिकट व्हायला लागतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार असतील किंवा केसांच्या वेगवेगळ्या समस्या असतील किंवा बऱ्याच जणांना लक्षातही आले असेल की शुगर अचानक पावसाळ्यामध्ये वाढू लागली. तर हे का? त्याच्या मागचं कारण म्हणजे क्लेद आहे. क्लेद आपल्या शरीरात जास्त प्रमाणात वाढू लागला आहे आणि तो शरीरातनं बाहेर योग्य प्रमाणात पडला नाही आहे किंवा योग्य प्रकारे तो बाहेर पडलेला नाही आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना हे त्रास झालेले आहेत. त्यामुळे एक गोष्ट बऱ्याच जणांना ही लक्षात आली असेल की पावसाळ्यात लघवीचं प्रमाण आपलं जास्त वाढतं. का? तर शरीर स्वतःहून हे जे वाढलेला क्लेद आहे किंवा चिकटपणा आहे तो लघवी वाटे शरीराच्या बाहेर टाकत असतो. ठीक आहे. तर हा क्लेद किंवा हा चिकटपणा नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी देवाने एक चमत्कार निर्माण केलेला आहे, तो म्हणजेच शरद ऋतू. शरद ऋतू काय करतो की वातावरणातली उष्णता वाढवतो. तीच उष्णता आपल्या शरीरात देखील वाढते. मग ती उष्णता काय करते? जो काही चिकटपणा आहे, जो काही चिखल आहे, जो काही क्लेद आहे त्याला हळूहळू कमी करू लागते आणि त्यातनं जे काही पावसाळ्यात आपल्याला त्रास झालेले असतील, जो काही जंतू संसर्ग आपल्या शरीरात त्या वातावरणामुळे वाढलेला असेल तो हळूहळू कमी व्हायला लागतो. परंतु काही जणांमध्ये हा त्रास किंवा ही उष्णता आपल्याला अधिक प्रमाणात जर वाढली तर आपल्याला त्रास देऊ शकते. तर ते कसं? काही जणांचं शरीर मूळतः उष्ण असतं किंवा त्यांची प्रकृती पित्ताची असते, त्यामुळे हे वाढलेली उष्णता त्यांना त्रास देऊ शकते. आपल्याला निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने एक सुंदर अशी कन्सेप्ट आपल्यासमोर ठेवलेली आहे. तिचं नाव आहे ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे काय? की एखाद्या ऋतूमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, त्यामध्ये काय काय गोष्टी टाळल्या पाहिजे, काय खाण्यात असलं पाहिजे, काय खाण्याच्या गोष्टी अशा आहेत जे आपल्याला त्रास देऊ शकतात आणि जे आपण पूर्णपणे टाळू शकतो, अशी एक व्यवस्थित सूत्रबद्ध मांडणी ज्या कन्सेप्टच्या अंडर येते ती म्हणजे ऋतुचर्या. तसंच शरद ऋतुचर्यामध्ये आयुर्वेदाने आपल्याला काय काय करायला सांगितलं, काय नाही करायला सांगितलं, जेणेकरून जी उष्णता आपल्याला फायद्यासाठी वाढते ती आपल्याला त्रास देणार नाही, ह्या गोष्टी आपण जाणण्यासाठी याच व्हिडिओचा जो पार्ट 2 आहे तो आपण लवकरच घेऊन येणार आहोत. ते बघायला विसरू नका. धन्यवाद.